तर अगदी थोड्याच वेळात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे। नेमके ते काय खुलासे करणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल आणि याच ठिकाणावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी किरण ताजने यांनी। बघूयात। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद होते आणि त्या पत्रकार परिषदेच्या पूर्वी आपण जर बघितलं तर या ठिकाणी रामेती कार्यालयाच्या आजूबाजूला पोलिसांकडून विशेष अशी खबरदारी घेतली जाते। महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या दरम्यान या कार्यालयामध्ये पत्रकार परिषद होत असताना चहूबाजूने याबाबतची सुरक्षेची काळजी नाशिक पोलिसांकडून घेतली जाते। पोलीस अधिकाऱ्यांकडून या संपूर्ण परिसरामध्ये पाहणी केली जाते। कुठल्याही स्वरूपात या पत्रकार परिषदेमध्ये अडथळा निर्माण होणार नाही याबाबतची काळजी घेतली जाते आणि त्या सगळ्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या रामेती कार्यालयाच्या परिसरामध्ये या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। येणाऱ्यांची प्रत्येकांची या ठिकाणी चौकशी करूनच खरं तर आतमध्ये सोडलं जात आहे आणि या सगळ्या अनुषंगाने जर बघितलं तर आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहे, खासदार आहेत, त्यांच्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान राडा झाला होता। त्या ठिकाणी छावाच्या पदाधिकाऱ्यांकडनं पत्ते उधळण्यात आलेले होते, निवेदन देण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मारहाणीचा प्रकार देखील घडलेला होता। हा संपूर्ण जो प्रकार आहे तो प्रकार लक्षात घेता नाशिक पोलिसांकडनं याबाबतची विशेष खबरदारी घेण्यात आलेली आहे। या रामेती कार्यालयाच्या परिसरामध्ये तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। या कार्यालयामध्ये येणारे जे नागरिक आहेत किंवा पत्रकार परिषदेच्या दरम्यान येणारे जे काही अधिकारी आहेत त्यांची देखील तपासणी करूनच त्यांना आतमध्ये सोडलं जातं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहे। एकूणच पत्रकार परिषदेच्या दरम्यान कुठलाही या सगळ्या दरम्यान अडथळा निर्माण होणार नाही, काही गैरप्रकार निर्माण होणार नाही या दृष्टीनं विशेष अशी खबरदारी नाशिक पोलिसांकडून घेतली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।